पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा मला सांग ती आनंदी कोण आहे? ती का माझी जबाबदारी घेणार आणि मी तिचं का ऐकायचं? मी करत होती ना ती येण्याच्या आधी सगळं माझं। अच्छा, किती मार्क्स मिळाले तुला ज्यामुळे आम्हा दोघांना सुद्धा तुझ्या स्कूलमध्ये यावं लागलं आणि तुझ्या टीचर्स कडून काय काय ऐकावं लागलेलं आहे? अरे पण आनंदी कसा घेणार माझा अभ्यास? कसा घेणार म्हणजे? गणपती बनवायला तिने शिकवलं ना तुला, पेंटिंग्स करायला तिने शिकवलं ना तुला, मग तसाच ती अभ्यासही घेऊ शकते तुझा। अरे पण तिला काय कळतं? ती तर गावावरून आली आहे ना, मग तिला काय करणार आहे इंटरनॅशनल स्कूल मधलं? तिच्या शाळेत तर मॅमला पण बाई म्हणायचे, मग तिला माझ्या अभ्यासाचं काही कळणार आहे का? आणि मी काय ऐकायचं आनंदीचं? चिंगी माझं काय ऐकेन रमाताई? अशी मी कोण आहे की तिने माझं ऐकावं? हो पण आता घेतलीयस ना जबाबदारी? हो घेतलीये, पण खरं सांगू मला ना कळतच नाहीये आणि थोडी भीती पण वाटतेय। भीती कसली? म्हणजे मी लावेन तिला शिस्त, मी पूर्ण प्रयत्न करेन, पण त्याचा परिणाम वाईट झाला तर? तू परिणामांचा विचार करत बसलीस ना तर तुझ्या हातून काहीच होणार नाही। बघितलंस ना चिंगीला किती मार्क्स मिळालेत ते? ऐकलंयस ना तिच्या शाळेतल्या मॅडम काय म्हणाले ते? हो सगळं खरंय तुमचं, पण आता कसं समजावून सांगू मी तुम्हाला रमाताई? मला समजवण्यापेक्षा ना स्वतःला समजव, काय करायचं ते ठरव। लहान आहे हो चिंगी, मी सांगितलेलं तिला आवडेल की नाही याचाही अंदाज येत नाहीये मला, आणि त्यात तिच्यासाठी मी फक्त आनंदी आहे। आता या क्षणी चिंगीला शिस्त लावणं जास्त महत्वाचं आहे, तू तिच्यासाठी कोण आहेस हे महत्वाचं नाहीये। आनंदी कोण आहे? हो कोण आहे? खरंय तुझं, आनंदी तुझ्या शाळेतल्या मॅमला बाई म्हणते कारण ती स्वतः गावातल्या शाळेत शिकलेली आहे, त्यामुळे तुझ्या इंटरनॅशनल स्कूल बद्दल तिला काहीच कल्पना नाहीये। होय, आणि हे सगळं पटतंय ना तुला? पटतंय ना, पण हीच आनंदी पहाटेपासून तुझ्यासाठी राबत असते, तुझ्यासाठी जेवण बनवते का? तर तू उपाशी राहायला नको आणि बाहेरचं खाऊन तुझी तब्येत बिघडू नये म्हणून। तू शाळेतून घरी आल्यानंतर तुला खूप भूक लागलेली असेल तर तुला गरमागरम जेवण ती बनवून देते। तुला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते। हीच आनंदी तुझ्या दिवाळीची वही अगदी रात्रभर जागून पूर्ण करते। बेटा, ही आनंदी कोण आहे ह्यापेक्षा ही आनंदी तुझ्यासाठी काय काय करते हे जास्त महत्वाचं आहे। हो, आता चिंगीसाठी तू काय करतेस हे महत्वाचं आहे। हे बघ, मला समजू शकतो की तुला हे असं एकदम जमणार नाही, पण नको टेन्शन घेऊ, मी आहे ना तुझ्या बरोबर। म्हणजे तुम्ही हो, तू आता फक्त आमच्यातला दुवा बन। हे बघ, माझ्या चिंगीला कशी शिस्त लावायची आहे ना ते मला नीट माहितीये। तू फक्त काम कर तुझं, ते काय करायचं हे मी तुला सांगते। म्हणजे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्ही चिंगीला नीट सांभाळू शकते? हो, विश्वासाचा प्रश्नच नाही। फक्त माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीला असं बिघडताना मी नाही बघू शकत। चिंगी कुणाला आहोजाहो करत नाही, कुणाला मान देत नाही। तिचा बाबा खूप प्रयत्न करतो, पण त्याला काम सोडता येत नाही ना, ते तर त्याला करावंच लागेल। मग कोण आहे तिच्या बरोबर घरात? तिची आजी आणि आत्या। त्यांचा अख्खा दिवस टीव्ही पाहण्यात जातो, सतत खात असतात, उरलेल्या वेळात गॉसिपिंग। मग चिंगीकडे लक्ष द्यायला आहेच कोण? आनंदी, आपलं मूल कसं वाढवायचं, त्याला कसं मोठं करायचं, त्याला कशी शिस्त लावायची हे सगळं पालकांना कळतं। घरात हे असं सगळं वातावरण असताना घरातल्या मुलांना प्रेम देणं, त्यांना मान द्यायला शिकवणं, हे सगळं कुठून होणार? आनंदी, माझ्या हातात जर चिंगी असती ना तर असं झालंच नसतं। सुतासारखी सरळ केली असती तिला, पण आता ते नाही शक्य। आपल्या मुलांना कुठल्या दिशेला घेऊन जायचं, त्यांना कशी शिस्त लावायची हे सगळं राघवला माहितीये ग, पण डोळ्यात तेल घालून त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं त्याला नाही शक्य होत। तारेवरची कसरत होते त्याची। आनंदी, आता तू पुढे टाकलेलं पाऊल मागे नको घेऊस।
जमेल तुला, आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. आता तुझ्या डोळ्यात पाणी का? तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, मग मला कसलीच काळजी नाहीये ना. मग चल खाली, आपल्याला बरीच कामं करायची आहेत. आलीस का ग आनंदी? बाई ग, स्वयंपाकाला लाग ना लवकर, भूक लागली ग. आनंदी, ते करशील का तू? हे बा, चिंगी बघ कशी पुस्तक वाचत बसली, आणि आजीचा टीव्ही चालूच आहे. आजी काय टीव्ही बंद करणार नाही, आणि चिंगी दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन अभ्यास करणार नाही. स्वयंपाक येतो, भाकरी, बासुंदी, पुरणपोळी, आळूचं फतफद. चिंगी बाळा, तुला माहितीये, असं वाचल्याने डोळे खराब होतात. हळू. मग काय करायचं? मग काय करायचं? हे बघ, माझा ना थोडा स्वयंपाक बाकी आहे. तू एक काम कर, माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन बस. उरलेला अभ्यास आपण तिथेच पूर्ण करूयात. जे बात सही पकडे. आनंदी, बरोबर आहे तुझं. हिला पटकन अभ्यासाला बसव, मी आहेच. अगं, चल जाऊया ना, आपण मस्त तिथे अभ्यास करू. चल जाऊया आपण. चल. शाणी चिंगी, अभ्यास कर. करतेच आहे. हा, कर कर, चल. इथे बसू चालेल ना? हो, बस ना. दे, बस इथे बस. ठेव टेबल. इथे ठेवू? हो, ठेव ना. ए, थांब थांब थांब. चिंगी, पुस्तकं व्यवस्थित ठेवायची, डाग नाही पडू द्यायची. मोबाईल. चिंगी बाळा, हे असं नाही करायचं. हे बघ, तू असं केलं ना तर पुस्तकाची बांधणी सुटते, मग पानं पानं मोकळी व्हायला लागतात. हा, नीट वापरायचं. ए चिंगी, कुठल्या कुठल्या विषयाचा अभ्यास आहे? मॅथमॅटिक्सचे 4 सम सॉल्व्ह करायचेत, हिस्ट्रीचे 10 आन्सर लिहायचेत, इंग्लिशचा 1 लेसन रीड करायचं आहे. के पाय माझे, किती अभ्यास आहे तो. बघ ना. चिंगी, हे बघ, 8 वाजलेत बाळा, म्हणजे आपल्याकडे आहे 2 तास. 10 वाजता तुला झोपायचं पण आहे ना. झोप पूर्ण व्हायला हवी की नको? मग या 2 तासात आपल्याला काय काय करायचंय? तुझी गणिते सोडवायची आहेत, लिखाण करायचंय, आणि तो धडा पण वाचायचा आहे एकत्र बसून. हां, आणि मग काय होईल की की तुला छान झोप लागेल. सकाळी पण अशी फ्रेश उठशील तू.
गणित समजून घ्यायला असा कितीचा वेळ लागतो? आनंदी, ही चिंगी बघ, काय अभ्यास चाललाय तिचा ते बघ. चिंगी, अगं लपवतेस का बाळा? मी बघितलं ते पुस्तक. आता तू बाबाला सांगशील ना मी कॉमिक बुक वाचते ते? का नाही सांगणार मी. तुला माहितीये, कुठलंही वाचन आयुष्यात वाया जात नाही, ते नेहमी कामीच पडतं. पण आता महत्वाचं काय, तुझा गृहपाठ. मग आपण आधी गृहपाठ करायला हवा की नाही? तू एक काम कर, उद्या दुपारी शाळेतनं आलीस ना परत, तर तुझ्याकडे अख्खी दुपार असेल हे पुस्तक वाचायला. मग या पुस्तकातल्या गोष्टी वाच आणि मग मला पण सांग, मला पण आवडेल ऐकायला. आणि उद्या 6 नंतर आपण पुन्हा गृहपाठ करू आज सारखा, चालेल? मग आता गृहपाठ पूर्ण करून घे बाळा. हो, पण मला नाही जमत आहे इथे बसून, आणि हे किती अनकम्फर्टेबल आहे. माझे पाय पण खाली पुरत नाहीत. एक काम करू, मी माझ्या खोलीत बसते. तू जेवण बनवतेस, मग आजी आहे ना, आजी ठेवेल माझ्यावर लक्ष. ठीक आहे. हे बुक ना कितीच ठेवून जाते, पण तुला मला मोबाईल द्यावं लागेल. ते मला कॅल्क्युलेशन करायचं असतं. पण फोन कशाला हवाय बाळा? आकडेमोड करण्यासाठी हाताचा वापर करायचा ना. कुठली मोड? म्हणजे कॅल्क्युलेशन ना, त्याला मराठीत आकडेमोड असं म्हणतात. ते असं करायचं, 1 2 3 4, सोपं असतं. नाही, ते आजकाल कोणी तोंडी नाही करत. आम्हाला कॅल्क्युलेटर यूज करायला परमिशन आहे. तू देतेस ना मोबाईल? बरं, देते. आनंदी, कोण लक्ष ठेवणार हिच्यावर? हिची आजी, म्हणजे उंदराला मांजर साक्ष, तसं झालंय. आजी, हे बघ, मी अभ्यास करते. अगं शान माझ्या बाळ, ते कर सोना, अभ्यास कर. हा, भरपूर मार्क मिळव. बघ, तू कमी मार्क मिळवतेस ना, म्हणून बाबांना सारखं सारखं शाळेत यावं लागतं. आता तू सारखं सारखं शाळेत आला ना, तर शाळा त्याची पण ऍडमिशन करेल. नाही, जा जा. फक्त सिरियलच बघतेस ना? हो ग. चल ना, माझा अभ्यास घे. मी काय घेणार बापडी तुझा अभ्यास? तुझा कर जा जा. नाही, घे ना माझा अभ्यास. बघ, ऐक सोना, ऐक. तू ना दरवाजा उघडा ठेव. इथून मी तुला बघते, तू अभ्यास करते की नाही. हा, नाही, तुला घ्यावाच लागेल. अगं असं काय करतेस ग? अगं चिंगे, टीव्ही बंद केला. काय ग, तुझं ना अभ्यास न करणं माझ्या गुडघ्यांवर बेतणार आहे. तुला कळायला पाहिजे ना मी चांगला अभ्यास करते की नाही. चला लावा दिवे. काय जागा वा, अभ्यास घेते. हा, चल. हो ग. झालं का ग? का कंटाळलीस आत्ताच? हो ग बाई, या वयात कोणाला अभ्यास करताना बघितलं तरी कंटाळा येतो ग चिंगे. ऐक ना, बोल ना. 5 मिनिटाचा ब्रेक देतेस का? का ग?
5 मिनिटाचे एपिसोड असतात ना ते बघूया आपण. मी पण खूप बोर झालो. हो ना, बोर झालं ना माझ्या शोना. 5 मिनिटाचेच असतात ना ते. हा 5 मिनिटाचे असतात, कार्टून वाले असतात. चालेल, म्हणजे कसं माझी सिरियल गेली तुझ्या या अभ्यासामुळे. ठीक आहे, 5च मिनिटाचं आहे ना. हा एकदम एक कार्टून आहे, फक्त एक कार्टूनचा एपिसोड. कुठे बसते तू? कुठे? इथे मी कोपऱ्यात बसते. समोर टेडी ठेव, टेडी ठेव. हा, अरे यार, टेडी ठेव ना समोर. बर. टेडी ठेव. हा टेडी ठेव. हा, कुठे ठेवतेस? लाव ना, लाव. हा हा. हा. अभ्यास सोडून कार्टून? आनंदी, आनंदी, ती चिंगी बघ तिकडे काय करते ते. अभ्यास करत नाहीये, कार्टून पाहतीये. असं कसं? अभ्यासच करत असेल रमाताई. आत्ता मी तिला समजावून सांगितलं आणि ऐकलं पण तिने. आणि आई पण बघतायत ना तिच्याकडे. हो बघतायत ना, पण काय बघतायत? ती अभ्यास काय करते हे नाही बघत आहेत, त्याही कार्टून पाहतायत. मी तुला पुन्हा एकदा सांगते, तू जा आणि बघ आणि तिच्या हातातला मोबाईल काढून घे. अहो अशाने चिडेन ती माझ्यावर. चिडू दे, पण आता ह्या क्षणी तिला शिस्त लागणं जास्त महत्वाचं आहे. चल 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 लवकर, मी पण येते तुझ्या बरोबर. बघितलंस कसा चाललाय अभ्यास? आनंदी, तिच्या हातातनं मोबाईल काढून घे. मोबाईल काढून घे तिच्या हातातनं. चिंगी बाळा, गणिताचा अभ्यास झाला का? मी करतच होते. खूप अभ्यास होता असं म्हणत होतीस ना, मग ही काय करत बसलीस बाळा? बाबा, ही आनंदी बघ मला किती त्रास देते. मी फक्त अभ्यास कर एवढंच म्हणतेय चिंगी. आनंदी, अगं फक्त 5 मिनिटं मोबाईल हातात घेतला ग राजा. अभ्यासच करणार होती राजा ती. आनंदी, आधी माझा फोन दे. आजी, हिने मगाशी पण माझा फोन घेतलेला, पण तेव्हा मी काही बोलले नाही. ए आनंदी, माझा फोन असा कधी खेचून नाही घ्यायचा. माझा फोन दे. चिंगी बाळा, अभ्यास करायला हवा की नको? काय करतेस तू? ते मला काही माहिती नाहीये. मला आत्ताच्या आत्ता माझा फोन पाहिजे. चिंगे, काय आरडाओरड चालू आहे तुमचा? हा, आता तुला माझीच चूक दिसणार. अरे राघवा, 2 मिनिटं पोरीनं मोबाईल घेतला रे. 2 मिनिटांनी काय होतंय अभ्यासाचं नुकसान, सांग मला. मग बाबा, आता तू तिला सांग. तू म्हणालास मीच ऐकायचं तर ऐकलं. 2 मिनिटं मोबाईल घेतला तर काय झालं? चिंगे, राघव माझं जरा ऐकशील? करते ती, अभ्यास करते. आई 1 मिनिट, दोघींनी पण शांत राहता. आता ऐका मी काय सांगतो ते. चिंगीची जबाबदारी मी आनंदीवर दिलेली आहे. तेव्हा चिंगीला ब्रेक द्यायचा की नाही द्यायचा, बरं द्यायचा तर किती मिनिटाचा द्यायचा, हे सगळं आनंदी ठरवणार आहे. तू नाही ठरवायचंच आहे. मी आजी आहे तिची. अरे हो, मग आजी म्हणून काय काय केलंय सांग बरं. तिचा कधी अभ्यास घेतलास का ग तू? मी नेहमी ऑफिसमध्ये असायचो, तू तिच्यासोबत कायम असायचीस, पण मी कधीच तुला तिचा अभ्यास घेताना नाही पाहिलं. मी कायम तुला टीव्ही बघत असताना पाहिलेलं आहे. हे जर का तेव्हाच तू केलेलं असतंच नाही तर ही वेळ आली नसती. आणि चिंगी, आनंदी तुला म्हणाली आहे ना की अभ्यास झाल्यानंतर फोन मिळणार, पण आता हा फोन तुला पुढच्या परीक्षेनंतरच मिळणार. आम्ही आता जप्त करतोय, हे ध्यानात असू दे. हा, हे जरा अति होतंय. हा, माझा बाबा असं का वागतोय? तू बाबा आहेस ना, नाही वागायला पाहिजेस ना तू असं.